नमस्कार मित्रांनो, पंढरपूरला दर्शनला आलाय किंवा पाहुण्याजवळ भेटायला आलाय आणि संध्याकाळचे 4:30 वाजलेत. तुम्हाला असं वाटतं की कुठं तर फिरायला जायचं आहे, काळजी करू नका. आपल्या पंढरपूरमध्ये खूप जुना पार्क आहे जो खूप दिवसांनी बंद होता पण आता चालू झालेला आहे आणि 4:30 ते 8:30 पर्यंत त्याचा टाईम आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला दाखवतो आतले दृश्य कसे आहेत. मधून आत आला की पहिला तर आहे तर म्युझिक, जबरदस्त असा म्युझिक आहे, डान्स करायला सुद्धा काय हरकत नाही. आणि दृश्य बघा काय सुंदर अशी दृश्य आहेत. आत आल्यानंतर फोटो काढण्यासाठी हा फुलपाखरांचा पहिलाच दृश्य खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर असे इथं तुम्हाला झाडी बघायला मिळतात. येथे उभारून तुमचे सुद्धा खूप सुंदर असे फोटो निघतील. फोटो काढण्यासाठी हा 2 नंबरचा पॉइंट, येथे सुद्धा तुमचे खूपच सुंदर असे फोटो निघतील. असे गवताचे छोटे छोटे खूप सारे पॉइंट आहेत. वेगवेगळ्या फॅमिली वेगवेगळ्या ठिकाणी आरामात बसू शकतात. किती सुंदर दृश्य आहे. हा झोक्याचा सेक्शन आहे, ह्याचं काम चालू आहे. काही दिवसात हाही काम पूर्ण होईल आणि मग मज्जाच मज्जा. म्हणलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांकडे लक्ष. मुलांसाठी खेळायला काय आहे तरी तो बघू शकतो. तुम्हाला मुलांना खेळायसाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, चला दाखवतो तुम्हाला. तर गोल भिंगरी बघू शकता, कसा गरगर भिंगायला लागली. मज्जा येते का? मुलांसाठी खूप सुंदर असे झोके आहेत, किती पण खेळा. लहान मुलांसाठी ही छोटीशी घसरगुंडी, यामध्ये तुमच्या मुलांना कोणत्याही प्रकारचा रिस्क नाही आहे. मज्जा आहे. मुलांना खेळण्यासाठी वजन काटा आणि त्याचबरोबर हा घोडा. लहान मुलांसाठी पण, जरा मोठी मुलं पण बसतात. मुलांसाठी फोटो काढायला आवडणारा म्हणजे हा छोटा भीम. बघा कसं मज्जानं उभारल्यात. हा जंगू बंदर, चुटकी, आपला राजूच्या बाजूला कालिया. लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर आहे, थोडासा एक्सरसाइज. त्याचबरोबर येथील दृश्य बघू शकतोय. नवीन टायगर बसवलं आहे जस्टमध्ये, खूपच सुंदर टायगर आहे. त्याचबरोबर हरण. असं वाटतं आपण एखाद्या जुहू पार्कमध्ये आलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळायला लागलेत आपल्याला. त्याचबरोबर आपला लाडका आवडता कालिया, हा आपला कालिया खूपच काळा पडलाय. त्याचबरोबर त्यांचे 2 साथीदार. खूपच सुंदर दृश्य आहे. तर मग पार्कमध्ये तुम्ही कधी येताय कमेंटमध्ये नक्की सांगा. वाट बघतोय तुमच्या कमेंटची. व्हिडिओला लाईक केलं आहे का? लवकर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा. हे ते रील्स काढण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी जेव्हा लाइटिंग लागते तेव्हा जबरदस्त असा लुक मिळतो आणि जबरदस्त असे रील्स बनतात. रील्ससाठी खूपच सुंदर असं ठिकाण. फोटो आणि व्हिडिओ म्हणजे रील्स काढण्यासाठी हा एक पॉईंट खूपच सुंदर आहे. फक्त ह्याला लाईट लागायला पाहिजे, मग जबरदस्त. तर हा नवीन कारंजा बांधलेला आहे आणि खूपच सुंदर आहे. आणि इथं उभारल्यावर असं मन शांत होतं आहे. तर लहान मुलांना तर बघायला आवडतंच, पण मोठ्यांना सुद्धा आवडतंय बरं का. सगळेजण आवडीने बघतात कारंजा. भिंतीवरही काही असे कला केलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी, त्याचबरोबर काही महापुरुष, सर्व काही तुम्हाला इथे बघायला मिळणार. फोटो काढण्यासाठी हा सुद्धा पॉईंट खूप जणांना आवडतो. कसा आहे, असाला खूप सुंदर आणि चांगले बाकडे दिले आहेत. ते बसून तुमच्या मुलांकडे तुम्ही लक्ष देऊ शकता की कुठं खेळत आहेत, कसं खेळत आहेत. बागेतील हा सगळ्यात शेवटचा सेक्शन आहे, ज्याचं काम सध्या चालू केलेलं आहे. तर ह्याला पूर्ण डेव्हलप व्हायला अजून पूर्ण 1 वर्ष तर अवश्य लागेलच. पण बाग खूपच सुंदर आहे मित्रांनो, आणि जसा वेळ जाईल तसं डेव्हलपमेंट ह्याच्यातला वाढत जाणार.
तर तुम्हाला इथे फुटबॉल खेळण्यासाठी सुद्धा भला मोठा असा ग्राउंड दिला आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्ही फुटबॉल, टेनिस, क्रिकेट सुद्धा खेळू शकता. पत्ता खूप सोपा आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून थोडंच पुढं आल्यानंतर आपला हा राजमाता जिजामाता उद्यान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.